ब्रेकनंतर स्वागत। बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून नाराज असलेले शरद पवार गटाचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात उभी फूट पडली। राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा राजेंद्र राऊत यांना मोठा पाठिंबा बघायला मिळतोय। तर सोलापूरमधून महत्त्वाची अपडेट आपण बघतो। विधान परिषद उमेदवारीवरून नाराज असलेले शरद पवार गटाचे आमदार हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचलेत। प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रीतम, काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच आम्ही पाहायला गेलो तर सोलापूर विधान परिषद निवडणुकीत नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय। कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचे जे आमदार आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पाहतोय की आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरातील एका हॉटेलमध्ये महायुतीची बैठक लावण्यात आली होती आणि याच महायुतीच्या बैठकीला जिल्ह्यातले जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 4 आमदार आहेत त्यातले 3 आमदारांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत। कारण आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि भाजप यांच्या विरोधात सोलापूर विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि याच पद्धतीने पाहतोय की आता कुठेतरी भाजप पूर्ण बहुमत असलं तरी मोहिते पाटील काय चाल खेळतात याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। मात्र अचानकपणे जे नाराज आमदार आहेत, उत्तम जानकर असतील किंवा अभिजित पाटील असतील, नारायण पाटील असतील, यांनी मात्र थेट आज रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन कुठेतरी महायुतीच्या बैठकीला उपस्थितीत लावल्यामुळे कुठेतरी मोहिते पाटलांना मोठा धक्का बसलाय असंच म्हणावं लागेल। तसेच पाहतोय की आपण सांगोल्याचे जे शेकअपचे आमदार आहेत बाबासाहेब देशमुख यांची ही प्रमुख उपस्थिती आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर। त्यामुळे सोलापूरमध्ये पवारांच्या पक्षाला धक्का बघायला मिळतोय। प्रीतम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।